येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री, नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। लोकसभा निवडणुकांचा 4 जून रोजी निकाल लागला आणि रविवारी 9 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। त्याचप्रमाणे सलग तिसऱ्यांदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे खरे वारसदार RPI गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यामुळे संपूर्ण राज्यात आनंदोत्सव साजरा केला जातोय। हेच औचित्य साधत नाशिक रोड येथील रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे माथाडी कामगार नेते रामबाबा पठारे यांच्या वतीनं सोमवारी नाशिक रोड रेल्वे मालधक्का येथे सर्व माथाडी कामगारांना मिठाई वाटप करण्यात आलं। रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब त्यांना काल केंद्रात मंत्रिपद मिळाल्याबद्दल रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने रेल्वे माल धक्का या ठिकाणी सर्व माथाडी कामगाराला मिठाई वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। खऱ्या अर्थाने तळागाळाच्या माणसाला न्याय देण्याचं काम आदरणीय आठवले साहेबांच्या माध्यमातून अनेकाला न्याय मिळतो आणि आज खऱ्या अर्थाने रेल्वे माल धक्क्यामध्ये जे माथाडी कामगार म्हणून काम करतात केवळ या आठवले साहेबाची पुण्य आहे। आठवले साहेब हे पूर्ण देशाचे नेते आहे। आठवले साहेबांनी जो निर्णय घेतला 100% ते काम 100% झाल्याशिवाय राहत नाही आणि अतिशय छोट्या छोट्या माणसांना न्याय देण्याचं काम करतात। कोऱ्या लेटर पॅडवर जर कोणी सही करणारा जर कोणी नेता असेल तर आदरणीय रामदासजी आठवले साहेब। आज रामबाबा पठारे यांचे काही दिवस आले असेल, जे काही मला चांगले दिवस आले असेल, केवळ आठवले साहेबाची पुण्य आहे। आठवले साहेब आमचे प्रेरणास्थान आहे, ते आमचे अन्नदाता आहे आणि त्यांना मंत्रिपद मिळालं अतिशय आम्हाला आनंद होतो। त्यामुळे सर्व रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। भारत अण्णा निकम असेल, दीपक भाऊ वाघ असेल, राजा भाऊ मोकळ असेल, सम्राट गायकवाड असेल, प्रभाकरजी रोकडे असेल, आमचे बर्वे साहेब असेल, असंख्य कार्यकर्ते आठवले साहेबांच्या आनंदात सहभागी आहे। एवढं बोलून थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांनी काल तिसऱ्यांदा भारत सरकारच्या राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्याचाच आनंदोत्सव आज या ठिकाणी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व कामगार बांधवांना लाडू वाटप करून या ठिकाणी साजरा करण्यात आला। निश्चितच श्रमिकांचे, वंचितांचे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे नेते म्हणून आज या देशामध्ये आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचा आदरपूर्वक उल्लेख होतो आणि निश्चितच ही तिसऱ्यांदा जबाबदारी आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी त्यांच्या खांद्यावर टाकली आणि निश्चितच ते लिला या ठिकाणी पेलतील। मी या ठिकाणी आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या निवडीबद्दल आणि तमाम भीम सैनिकांच्या वतीनं त्यांच्या पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देऊन थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय। या कार्यक्रमाप्रसंगी सुरुवातीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, तसेच आठवले साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं अशी घोषणाबाजी करत जल्लोष करण्यात आला। परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा, रामदासजी आठवले साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, माथाडी कामगार युनियनचा विजय असो। या प्रसंगी प्रमुख मान्यवर तसेच रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष रामबाबा पठारे, RPI नेते भारत निकम, राजू मोकळ, कामगार नेते दीपक वाघ, सुभाष आहिरे, कैलास भालेराव, सुनील चंद्रमोरे, रविभाऊ जगताप, लखन गवळे, नाना चंद्रमोरे, प्रभाकर रोकडे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत लाडूचं वाटप करण्यात आला आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।